दंडवत हो. आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्य या प्रकरणातील 226 क्रमांकाचं वचन बघणार आहोत. आधीचं वचन आहे की सत्यार्थ प्रगट आहे, म्हणजे सत्य जो अर्थ असतो तो प्रगट होतो. आणि त्याच्या आधीचं वचन आहे की पुरुष आपले करणे करीत सांगता तेथीची कीर्ती ते पावे. म्हणजे आपण जे काही चांगलं कार्य करत असतो ते कार्य करत असताना आपल्याला ते कार्य करत राहायचं आहे. आपल्याला प्रसिद्ध व्हायचं नाही आहे, प्रसिद्धीच्या मागे लागायचं नाही आहे, किंवा आपण जे चांगलं करतोय ते आपल्याला लोक चांगलं कसं म्हणतील वगैरे वगैरे या ह्याच्यात पडायचं नाही. आपल्याला काय करायचं, चांगलं कार्य करत 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 राहायचं आहे. एका विशिष्ट वेळाने तुमचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत बरोबर पोहोचतं आणि तेथची कीर्ती ते पावे. म्हणजे जेथं अपकीर्ती प्राप्त झाली किंवा काही लोक नावं ठेवतात है ना, जसं मी रेकॉर्डिंग सुरू केली तर अनेकांनी नावं ठेवली मला, परंतु हळूहळू हळू काय झालं, पूर्ण लोकांनी ते, काही लोकांनी ते स्वीकारलं. आणि म्हणजे तेथची कीर्ती ते पावे, म्हणजे तिथेच तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचून ते त्यांच्या अनुभवाला येईल. मग त्यांना चांगलं की वाईट असं ते त्याचा परिणाम त्यांना जाणवेल आणि मग ते सांगतील की हो है ना. एखादी भाजी 2-3 घास खाल्ल्यानंतर लोक सांगतात भाजी तिखट आहे बरं का, म्हणजे त्याचा परिणाम त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तसं तुम्ही जे कार्य करताय आणि ते कार्य तुम्ही म्हटलं की मी चांगलं कार्य करतोय, तसं नाही. लोकांपर्यंत ते कार्य पोहोचू द्या आणि मग त्यांना त्याचा काय परिणाम होतोय लक्षात येईल. आणि मग तेथची कीर्ती ते पावे, म्हणजे त्या ठिकाणी जर का तुमची काही अपकीर्ती झाली असेल वगैरे तर तिथेच तुमची कीर्ती देखील तिथे होणार आहे. जसं भट्टोबास आहेत, भट्टोबासांची अपकीर्ती झालेली होती, पण स्वामींच्या सन्निधानी आल्यानंतर त्यांनी हे साध्य ठेवलं नाही की माझ्या नातलगांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, असं उद्दिष्ट न ठेवता ईश्वरीच्या चाडा आमच्या स्वामींच्या सन्निधानी राहिले. आणि इतका बदल झाला की त्या जनमानसांमध्ये ज्यांच्यामध्ये त्यांची अपकीर्ती होती त्यांच्यामध्येच भट्टोबासांची कीर्ती निर्माण झालेली आहे. ते म्हणतात की तुम्हाला माहिती नाही का, सांपे ते त्यांचं खूप सांगदेवरावळांकडे ते असतात वगैरे वगैरे, अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल लोक बोलायला लागतात. आणि म्हणून इथे काय आहे की कितीही तुम्ही खोटं जर का लपवून ठेवलं तरी सुद्धा काय होणार, सत्यार्थ प्रगटे. किंवा तुम्ही खरं लपवून ठेवलं तरी देखील सत्यार्थ प्रगटे. सत्य अर्थ जो आहे तो समोर येणार, तो तुम्ही दडपून ठेवू शकत नाही. आणि दडपून ठेवला तरी एक विशिष्ट वेळेपर्यंत ते झाकल्या जाणार आहे, त्याच्यानंतर मात्र ते कधी ना कधी लोकांपर्यंत ते पोचतं. स्वामींचं एक वचन आहे, ओठांतरा निघाले ते देशांतरा जाय. ओठांतरा निघाले म्हणजे ओठातनं जे बाहेर पडलं, तुम्ही एकांतात जरी बोललात तरी ते एका विशिष्ट वेळाने लोकांतामध्ये जाणार है ना. भट्टोबासांबद्दल स्वामींच्या मनामध्ये वाईट भरणं केलं कोणी, दादोसांनी. आता ते म्हणतात की मला एकांत द्या, आणि मग एकांतात जाऊन स्वामी आणि ते बोललेले आहेत. बघा बरं, 800 वर्षा पहिल्याची घटना आपल्याला आज कळाली ना. ती ओठांतरा त्यांच्या निघालं, ते एकांतात निघालं तरीही ते लोकांतामध्ये आलेलं आहे. म्हणजे म्हणून आपल्या ओठातनं काय बाहेर पडलं पाहिजे, चांगल्या गोष्टी, ज्याच्यामुळे उद्या जेव्हा कळेल की ह्यांनी हे म्हटलेलं आहे तेव्हा तुमची त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे. जर का ते म्हटले हे अपशब्द, हे कोणी म्हटलं आणि त्याच्यात आपलं नाव आलं तर त्याच्यामध्ये आपली अपकीर्ती होऊ शकते. आणि म्हणून कुणाबद्दलच वाईट हा विषय बोलू नका. जे आहे ते चांगलंच बोलल्या गेलं पाहिजे, आपल्या मुखातनं चांगलं बोलल्या गेलं पाहिजे. आपल्या चांगल्या बोलण्याची इतिहास नोंद घेत असतं, वाईट बोलण्याची नोंद होते, परंतु
त्याबद्दलची जी काही मानसिकता असते लोकांची ती चुकीची, म्हणजे आपल्या बाबतीत चुकीची होऊन जाते, आपली भूमिका चुकीची होऊन जात असते. आणि म्हणून सकारात्मकता जी आहे ती शब्दांमध्ये, बोलण्यामध्ये, विचारामध्ये, क्रियेमध्ये, आचारामध्ये सगळीकडे आली पाहिजे. आणि तुम्ही किती जरी काही केलं तरी सत्यार्थ प्रगटे, सत्य अर्थ जो आहे तुमच्या मनामध्ये एक आहे आणि चेहऱ्यावर तुम्ही मात्र ते हसू दाखवताय, प्रसन्नता दाखवतायत, तर ते येत नाही बरोबर. लोकांना कळतं हे उगाच हसतायत बरं का, उगाच आपलं खुश दाखवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तसं मुळात नाही आहे. आणि यदा कदाचित ते तुमच्या मनामध्ये आहे ते बरोबर तुमच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असतं. सत्यार्थ प्रगटे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी स्वामींचं जे वचन आहे की सत्यार्थ प्रगटे म्हणजे सत्य अर्थ प्रगट होणार आहे. आता आपण प्रसंग असं घेऊया की कुणावर तरी काहीतरी आळवंच आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला तो एखादा त्रास होतो आहे, विशिष्ट आरोप केलेला आहे कोणीतरी चूक नसताना. आता तो आरोप जो आहे त्याच्याविषयी शास्त्रामध्ये सांगितलं की योग्य ते उत्तर द्या, असोदत्तरे देऊ नका. तुम्ही जर का चुकलेले असाल तर उलट बोलण्याचा प्रश्न नाही, आणि जर का तुम्ही बरोबरच असाल तर उलट अजिबातच बोलायचं नाही, कारण की ती चूक बाजूला राहील आणि उलट बोलण्याचा दोष नवीन निर्माण होईल. म्हणून तुम्ही योग्य तो परिहार द्या, योग्य ते उत्तर द्या. तो समोरचा व्यक्ती आता ऐकून नाही घेणार, पण त्याचा राग शांत झाल्यानंतर तो त्याच्यावर विचार करणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेला जो आरोप होतो तो ही एक प्रकारचा काय आहे, सासुरवासच आहे. लोक तुम्हाला जे नावं ठेवतात, काहीतरी आरोप करतात वगैरे वगैरे, काही जे बोलतात, हा सगळा सासुरवास आहे. आणि आपण सासुरवास सहन करत नाही. आपण लगेच त्यांनी काय बोललं की लगेच आपण विचारायला त्यांच्या दारामध्ये लगेच जातो, किंवा लगेच वाद विवाद वगैरे इकडे 10 लोकांमध्ये आपण बोलून बसतो. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की एखादा विशिष्ट विषय जर का आपल्याविषयी बोलल्या जातोय तर आपण त्याच्याविषयी त्या संबंधित थोडासा वेळ आपण घ्यायचा, थोडासा एक वेळ द्यायचा त्या गोष्टीला. चालू द्या काही वेळपर्यंत हे सुरू राहू द्या, आणि एका विशिष्ट वेळाने लोकांमध्येच बरोबर ती गोष्ट पोहोचते. जसं आपेगावची तो जो व्यक्ती आहे, स्वामी बसलेले तिथे पांचाळेश्वरमध्ये त्या स्थानाजवळ, आणि तो जो व्यक्ती आहे आपेगाव मधला, त्याच्यावर त्या गावातल्या लोकांनी काही आरोप घेतलेला आणि ते अख्खं गाव त्याला मारायला निघालेलं आहे. आणि तो पळ काढतो गावाच्या बाहेर आणि समोर स्वामी दिसतात नदीच्या पलीकडे. नदीत उडी मारतो, पोहत पोहत स्वामींकडे येतो आणि स्वामी त्यांना विचारतात तुमच्याकडे कुदळी पावडा आहे का? देवा आहे पण ते घरी आहे. स्वामी म्हणतात घेऊन या. मी घेऊन येईन पण माझ्या मागे अख्खं गाव लागलेलं आहे. तर म्हणजे त्याच्यावर आरोप कोणीतरी केलेला आहे. आता स्वामी जर का तो आरोपी असता तर स्वामींनी त्याला एखाद्या समोर उभं केलं नसतंय देखील, पण स्वामी त्याला सेवा सांगत आहेत आणि स्वामी त्यांना म्हणतात जा, तुम्हाला कोणीच काही करणार नाही. आणि लगेच त्यांनी विश्वास ठेवला. जर का आपल्याला कोणी सांगितलं जा तुम्ही निरूपणाला, किती पाऊस असला तरी तुम्ही बरोबर पोहोचाल, ते म्हटलं नको, इथे गाड्या बिड्या कुठे आडल्या बिडल्या काय झालं, नको जायला त्यापेक्षा. म्हणजे आपण त्या देवाच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही, पण त्यांनी ठेवला आणि तो ज्या माणसाच्या मागे अख्खं गाव लागलेलं आहे तो त्या गावात गेला परत. आता काय झालं की त्याला येताना बघून कोणी जरा हात राहिला, मग तू ह्याला ते चूक करताना तू बघितलंस का? नाही. मग तुला कोणी सांगितलं? मला हे नाही सांगितलं. त्याला विचार तू बघितलं का? नाही, मला त्यांनी सांगितलं. मग समजलं की कोणीच काही चूक करताना बघितलं नाही, ह्याच्याविषयी कोणीतरी ती अफवा पसरवली. तो गेला घरी, कुदळी पावडा आणलं, स्वामींना ते म्हणजे उपयोगी गेलं स्वामींच्या ते. आता या ठिकाणी सत्यार्थ प्रगटे म्हणजे त्याच्याविषयी जो काही भाव होता तो जर का युद्ध करत बसला असता त्यांच्यासोबत तर वाद वाढत वाढत गेला असता. पण त्यांनी बाजूला होण्याची भूमिका स्वीकारली आणि शांततेची भूमिका स्वीकारली. एका विशिष्ट वेळाने, त्याला थोडा वेळ किती लागेल माहिती नाही, इथे स्वामी आहेत म्हणून लगेच 2 तासामध्येच तो विषय बदलून गेला असेल. आपल्याला एखाद्या वेळेस 2 वर्ष पण लागतील, 2 महिने पण लागतील. सत्यार्थ प्रगट
व्हायला. तुम्हाला लोक स्वीकारतील याला किती वेळ जाईल हे काही सांगता येत नाही, परंतु त्या वेळामध्ये जेवढा काही त्रास होतो त्याला सासुरवास असं म्हटलं जात असतं. म्हणजे जो त्रास आहे त्याला. तर मग स्वामी सांगतात, बाई पोऱ्या एका कारणे साता पाचाचा सासुरवास साहिजे, मा विश्वाचा पती परमेश्वर तेणेसी धरणे मांडिले असे, तरी जगाचा सासुरवास सहावा की. आता जोपर्यंत सत्यार्थ प्रगटत नाही तोपर्यंत आपण काय करायचं, आपल्याला काय आचार, आपण भांडणाची तयारी करायची की तेवढ्या वेळामध्ये, है ना. आपण भांडणाची तयारी करतात की नाही तुम्ही लोक, चालू असं ना, मी येऊ द्या त्यांना, मग मी सांगणार आहे की काय ते काय बोलले होते ना, मग मी काय बोलणार आहे, मग असं तसं हे ते. बरं, ही तयारी दोघंही करत असतात. जो चुकीचा आहे तोही माणूस हीच तयारी करतो आणि आपणही तीच तयारी करतो. आपणही चुकीचे असलो तरी भांडणाची तयारी आपली चालू असते. मग तशा पद्धतीने वातावरण तयार ठेवायचं का आपल्या मनामध्ये ना. जोपर्यंत सत्य अर्थ प्रगट होत नाही तोपर्यंत आपण काय करायचं, शांतच राहायचं. एकदा दोनदा तुम्ही त्याचा परिहार देऊ शकता की बाबा ही चूक मी केलेली नाही, हे असं जे काही घडलेलं आहे ते माझ्यामुळे घडलेलं नाहीये, मी असं म्हटलेलं होतं, हे तुम्हाला शांततेमध्ये सांगायचं आहे आणि तिथून बाजूला व्हायचं. समोरचा जो व्यक्ती रागात असतो तर तुम्ही किती खरं बोलला तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो बरं का, तो उलट बोलत असतो. आपण त्यावेळेला शांत राहायचं, आपले जे उपयुक्त परिहार जो आहे तो देऊन आपण बाजूला होऊन जायचं. मग का बरं, म्हणजे कुठल्या विवेक विचाराशी असं आपण करायचं बरं, त्याला काहीतरी आपल्याला काहीतरी कारण वगैरे मागचं पुढचं जोडून आपल्याला तशा पद्धतीने राहावं लागणार आहे. परंतु त्यावेळेला कुठला ज्ञान विवेक विचार करायचा बरं ना, त्यावेळी काय करायचं, हा विवेक विचार करायचा की बाई पोऱ्या एका कारणे साता पाचाचा सासुरवास साहिजे. म्हणजे एक स्त्री असते ती साता पाचाचा सासुरवास सहन करते. म्हणजे सासरी गेल्यानंतर, म्हणजे सासू असेल, सासरे असतील, नणंद असेल, दीर असतील वगैरे, अनेक लोकांचा त्रास तिला होतो की नाही. सुरुवातीला काही ना काही ते बोलतात वगैरे वगैरे, ते एखाद्या चांगल्यासाठी पण बोलतात, पण आपल्याला ते त्यावेळी चांगलं वाटत नाही, है ना. आपलं ब्लड चेक करायला जर का सुई हे केली, नसमध्ये करतात, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं का, खूप आपल्याला त्रास होतो, परंतु तो त्रास कशासाठी आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे. कडू औषध घेताना त्रास होतो, पण तो त्रास आपल्या चांगल्या भल्यासाठी आहे. तशा पद्धतीने कधी कधी काय होतं की आपल्याला काही लोक बोलतात तर त्याचा आपल्याला त्रास होतो, परंतु जसं आम्ही संवत्सरला होतो, आम्हाला कधी कधी त्रास व्हायचा कसला, 3 टाईम भाकरच, है ना, किंवा व्यापाराला आम्हाला कोपरगावला जावं लागायचं वगैरे. आता या गोष्टीचा आम्हाला त्या काळामध्ये त्रास व्हायचा कारण की आमच्याकडे होता अज्ञान, अभ्यास नव्हता. मार्गात गेलो, नूतनच सूत्रपट सुरू झालं, परंतु हे का करून घेत आहेत बाबा आमच्याकडनं, ह्याचं ज्ञान नव्हतं. हे जसं ज्ञान श्रवण होत गेलं, ज्ञान होत नाही गेलं, म्हणजे असं नाही की मला ज्ञान झालंय, पण ज्ञान श्रवण जसं जसं करत गेलो तसं तसं कळायला लागलं की जेवढं तुम्ही कठीण सेवा स्वीकाराल तेवढा लाभ जास्त होईल, योग्यता जास्त होईल, अधिकार जास्त होईल, की अयोग्यता जास्त नासेल. म्हणजे आम्हाला उलट ते सेवा आवडायला लागली. आणि आता असं वाटतं बरं झालं बाबांनी त्यावेळी आमच्याकडनं त्या सेवा करवून घेतल्या. आम्हाला आवडणारच अन्न दिलं असतं तर आम्ही ते पोटभर खाऊन झोपून गेलो असतो, पोथी नाही काय नाही. परंतु अन्नही असं दिलं गेलं की जे भविष्यातही आम्हाला ते अन्न कुठेही मिळू शकतं. म्हणजे तशा पद्धतीचं अन्न, अर्थातच मार्गाचं अन्न चांगलंच असतं. आपल्या जरी बघता क्षणी भाकरी आणि भाजी नको वाटलं तरी तुम्ही त्याचा काला करून खा, मग त्याच्यामध्ये गोडवा येतो. म्हणजे तो पदार्थ कसा खायचा आहे स्वामींनी सांगितलेल्या पद्धतीने ग्रहण केला तर त्याच्यामध्ये तो गोडवा आपोआप येतो. म्हणजे आत्ता आम्हाला मार्गातले ते पदार्थ आत्ता आम्हाला खाऊसे वाटतात, हवेसे वाटतात, कोरके असतील वगैरे, म्हणजे इत्यादी प्रकारे
आपल्याकडनं तो आचार त्यावेळी करून घेतात, अधिकरणं किंवा आपले ज्ञात विरक्त जे काही गुरु सुहृद आहेत, त्यावेळी सुरुवातीला आपल्याला तो त्रासदायक वाटतो, पण नंतर नंतर मात्र आपल्याला त्याचं महत्त्व कळालं, त्याच्यातनं होणारा कर्मनाश कळाला, मलिनत्व नासतं त्याच्यातनं कळालं, तर आपोआपच तुम्ही त्या सेवा जास्त प्रमाणामध्ये करा. नंतर आमचं असं होतं की आम्ही जास्तीत जास्त कठीण सेवा कुठली आहे तीच घ्यायची. आम्ही रोज जायचं की आज कुठली सेवा आहे, म्हणजे ती जेवढी कुठली पण सेवा असेल त्याला नाही म्हणायचं नाही. जेव्हा महत्त्व कळालं तेव्हा ते कळालं. इत्यादी प्रकारे आत्ता कळतं की त्यावेळेचं आज जसं आम्ही अन्न खातोय, समजा आज जसं अन्न भेटतं ना, पंचपक्वान्न रोज भेटत राहतात, हे अन्न जर का रोज खाल्लं तर कशाला अभ्यास होणार आहे? मग कसं अन्न खाल्लं गेलं पाहिजे? वृक्षांनाच. मार्गात जे अन्न मिळतं ना ते फोडणी तोडणीचं नसतं, किंवा मग ते भाकर असेल वगैरे वृक्षांना सारखं असेल, तर तसं अन्न जर का तुम्ही खाल्लं तर तुम्हाला आळस येणार नाही. ही एक विशेषता आहे. ते आता आम्हाला आठवतं की जे मार्गातलं अन्न होतं त्याच्याने आळस येत नव्हता, किंवा त्याचा कुठलाही वेगळा जो त्रास आहे ॲसिडिटीचा असेल, वजन वाढण्याचा असेल, हा प्रकार त्या काळामध्ये होत नव्हता. आज आम्ही आवर्जून सांगतो भाकर बनवा बरं का, म्हणजे त्या काळी भाकर खायचा त्रास आणि आत्ता मात्र भाकरच बनवा बरं का. म्हणजे हा बदल जो आहे हा काय आहे, आपल्याला काही गोष्टी त्रासदायक वाटतात, म्हणजे 7-5चा सासुरवास साहिजे, म्हणजे लग्न झालेली जी मुलगी आहे ती सासरी गेल्यानंतर तिला सगळं वेगवेगळं असतं. आडनाव मध्ये बदल होतो, नावातही बदल होतो, त्याच्यानंतर मग जो काही परिवार आहे त्या परिवारामध्ये पण बदल होतो, घरामध्ये जागेमध्ये बदल होतो, गावात बदल होतो, आणि हा सगळा त्रासदायक असतो. इथून त्रास असतो, म्हणजे कुणीतरी त्यांना टोचून बोलल्यावरच त्रास होतो अशातला भाग नाही. आपलं नावात जरी कुणी बदल केला तरी आपल्याला थोडा त्रास होतो की नाही. त्याच्यानंतर राहण्याचं ठिकाण बदललं तरी थोडंसं, काही लोक म्हणतात आम्हाला झोपच येत नाही, काही लोक म्हणतात आम्हाला हे वातावरणच सहन होत नाही, असं पण होतं. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा त्रास आहे. आणि जर का त्यांचं चुकलं, काय झालं की 4-2 लोक घरातले बोलणार सासरकडचे, तर हा सुद्धा काय आहे, त्रासच आहे. की माहेरी मला कोणी काही बोलत नव्हतं आणि इथे सगळेजण मला बोलतात, काही ना काही टोमणे देतात. आता कधी कधी ते गोष्टी टोमणे सुद्धा वाटतात. या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो, आणि थोडका त्रास होत नाही, मोठा त्रास होतो. कारण की महिला वर्ग जो असतो तो थोडा भावनिक असतो, तर त्याच्यामुळे ते थोडं मनाने जास्त विचार करतात. मग त्यावेळेला त्यांच्या माहेरकडच्यांची त्यांना जास्त आठवण येते, त्याचा अजून जास्त त्रास त्यांना होत असतो. आता हा सगळा त्रास ते कोणासाठी सहन करतात ना? स्वामी सांगतात पोऱ्या एका कारणे, म्हणजे एका जीवासाठी, म्हणजे एका पतीसाठी. आता हे सासू सासरे म्हणून का स्वीकारले, हे दीर नणंद का स्वीकारली? कारण की एका व्यक्तीसोबत लग्न झाल्यामुळे त्या व्यक्तीचे जे कोणी नातलग आहेत त्यांचं नातं त्या एका नवऱ्यामुळे तिला स्वीकारावं लागलेलं आहे. आणि ते नातं स्वीकारत असताना त्या नात्यांपासून होणारा त्रास तो सुद्धा त्यांना स्वीकारावा लागतो त्या पत्नीला. परंतु हे सगळं सहन करत असताना ती काय म्हणते, मी यांच्यासाठी म्हणून इथे राहिलेली आहे. म्हणजे त्या एका व्यक्तीला तिने काय केलेलं आहे, निवडलेलं आहे, आणि त्या व्यक्तीच्या संबंधित जे काही त्रास आहे ती सगळं ती सहन करत असते. आता सासूरवासमध्ये अजून पण एक गोष्ट आपण घेऊ शकतो. आता अलीकडच्या टप्प्यामध्ये समजा लग्न झाले की वेगळं राहतात की नाही, मग आता वेगळं राहिल्यानंतर त्रास नाही आहे का तिथे? तिथेही त्रास आहे, सगळ्या प्रकारचे त्रास आहेत तिथे सुद्धा. सगळ्या गोष्टी तिथल्या घरातल्या मेंटेन करायच्या आहेत. इकडे तरी थोडं सासू असल्यानंतर हातभार लागतो, तिथे तर एकट्याने सगळं काही संसार चालवायचा आहे, तर त्याचाही देखील त्रास होतो. परंतु तरी देखील ती व्यक्ती मुलाचं सगळं करायचं, स्वयंपाकाचं बघायचं, बाहेरची खरेदी बघायची, घरातलं व्यवस्थापन बघायचं, दुखणं खुपणं बघायचं, सगळं करत असताना ते सगळं सहन करते का? ना, ह्यांच्याशी लग्न झालेलं आहे, एका जीवासाठी म्हणून ती पत्नी आहे, ती सगळं सहन करते. आणि स्वामी सांगतात की
एका जीवाकारणे जर का 7-5चा सासुरवास जर का तुम्ही सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. आता हे वचन थोडंसं आपण उलट पण घेऊया बरं का. आता पत्नीचा त्रास बघितला, आता पतीचा पण त्रास बघावा लागेल ना. स्त्री पुरुष समान हक्क आहे. आता एका कारणे म्हणजे त्यांनी त्या महिलेशी पत्नीशी लग्न केल्यामुळे आता त्यामुळे देखील पुरुष वर्गाला पण काही त्रास होतो की नाही. आता त्या गोष्टीला त्रास म्हणायचा नसतो. पत्नीलाही त्रास होत असेल सासरच्याकडनं किंवा पतीलाही सासरच्यांकडनं त्रास होत असेल, काही ना काही एक गोष्ट असतात तशा, पण त्याला तो त्रास म्हणायचा नसतो, तर सगळा सहन करायचा असतो. तुम्ही म्हटले भाजी एवढीशी सुद्धा मिरची टाकायचीच नाही त्याच्यात, नाही, थोडी तरी भाजी तिखट असलीच पाहिजे. खीर म्हटल्यानंतर ती गोड असलीच पाहिजे, आहे ना. म्हणजे सगळ्या गोष्टींच्या काही चवी ठरलेल्या आहेत आणि त्या चवी जशा आपण स्वीकारतो तसं त्या त्या नात्यांपासून होणारा त्रास आहे तोही स्वीकारावाच लागतो. लहान मूल आहे, मग त्याला वेळच्या वेळी खायला द्या, हा पण त्रासच आहे की नाही. त्याला फिरायला न्या, त्याला औषध द्या, त्याला शाळेत न्या, त्याला शिकवा, हा पण त्रासाचाच भाग आहे. परंतु तो त्रास वाटत नाही, कारण की आपण तो स्वीकारलेला आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला ती त्रासदायक वाटणार आहे. जसं चष्मा आहे, चष्मा जर का तुम्हाला नवीन वेळा लागतो ना पहिल्यांदा, तेव्हा तो घालूच वाटत नाही आपल्याला. ते चष्मा घातले की वेगवेगळंच दिसतं असं. तर मग तशा पद्धतीने जेव्हा आपण ती गोष्ट स्वीकारू, मग स्वीकारल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास बंद होतो किंवा जाणवत नाही. त्रास तर होतो पण तो जाणवत नाही किंवा त्या त्रासाचा कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही. आता अशा पद्धतीने तुम्ही आपण पती पत्नीचंच नातं बघितलं, पण जेवढे काही नाते आपण जोडतो ना या जगामध्ये येऊन, तेवढ्या सगळ्या नात्याचा आपल्याला त्रास पण होत असतो. परंतु ते नातं आपण स्वीकारलेलं असल्यामुळे त्याचा त्रास आपल्याला जाणवत नसतो. मुलासाठी किती त्रास झाला तरी आईला तो जाणवतच नाही, कारण की तो मुलाच्या संदर्भातलं तिचं जे स्नेह आहे ना, ते नैसर्गिक स्वामींनी सांगितलेलं असल्यामुळे उलट मुलासाठी जेवढे कष्ट घेणार आई, तेवढं आईला छान वाटतं, बरं वाटतं. तशा पद्धतीने आता या ठिकाणी मा विश्वाचा पती परमेश्वर म्हणजे आपला जो नृत्यपती म्हणजे मृत्यपती जो सांगितलेला आहे, पहिल्या वचनाच्या पहिल्या पदामध्ये आपण बघितला, त्या पतीच्या मुळे काय होतं की 7-5चा सासुरवास सहन करावा लागतो एका मृत्यपतीमुळे. पण परमेश्वराला जेव्हा तुम्ही स्वीकारता, तर परमेश्वर कोण आहेत? विश्वपती आहेत, विश्वाचे पती आहेत. मग विश्वाचा पती परमेश्वर जर आहे आणि जर का तुम्ही त्याला शरण जाताय, तर तुम्हाला किती लोकांचा त्रास होईल? तुम्ही एका व्यक्तीसाठी 7-5 लोकांचा त्रास सहन करू शकता. तर मग विश्वाचा जर का पती असेल तर जगाचा सासुरवास तुम्हाला होणार आहे, जगाचा त्रास होणार, कारण तो पती पण जगाचा आहे. विश्वपती परमेश्वर आहे, त्याला शरण जात असताना तुम्हाला सहज सगळं काय भेटेल अशातला भाग नाही. तुम्ही निरोपणाला निघाले, तुम्ही म्हणाला बसला बस लागली, वाहनं भेटत गेले, लोक भेटत गेले, सहज आलो आम्ही. प्रत्येक वेळी होणार नाही. पुढच्या वेळेस निरोपणाला याल, पाऊस लागेल, बस भेटणार नाही, त्रास होईल. विश्वाचा पती परमेश्वराकडे चाललात किंवा त्याचं निरूपण ऐकायला चाललात, देवपूजेला चाललात, अधिकरणांच्या भेटीला चाललात, एखाद्या दिवशी सहज जाल, एखाद्या दिवशी एवढे अडथळे येतील की तुमचं मन असं होईल माहीमबट्टांसारखं की परत निघून जावं का घरी, आणि आपण लगेच निघून जातो. परंतु जर का तुम्ही ठरवलं की नाही जायचं माघारी, पुढेच जायचं, तर तुम्ही बरोबर पोचणार. विश्वाचा पती परमेश्वर तेणीस जर का धरणे मांडिले तर जगाचा सासुरवास होणारे भरपूर त्रास तुम्हाला होऊ शकतो. पण तुम्ही काय करायचं? तो त्रास सहन करायचा एका विशिष्ट वेळाने, आहे ना. तर दृष्टांतामध्ये ती जी पत्नी आहे त्या पत्नीचा तो पती सुद्धा काय करतो? तिरस्कार करतो. सासरची अवघे तिचा तिरस्कार करतात वगैरे, तिच्या अंगावर मळीन फाटके वस्त्र आहेत वगैरे, सगळे जेवल्यानंतर ती जेवते, इतका तिला सासुरवास आहे. एक दिवशी पती बघतो की एवढा आपण हिला दुःख देतो तरी देखील ही मात्र काही माहेरी जायला तयार नाही, घटस्फोट घ्यायला तयार नाही, काय नाही, ती इथेच आपलं शिळं पाकं खाऊन दिवस काढते, सगळं मनोभावे करते आहे.
आणि मग त्याला वाटतं की नाही ही चांगली व्यक्ती आहे, आणि मग त्यांचे संपर्क चांगले होतात, आणि मग अख्ख्या घराची जबाबदारी, चाव्या तिच्याकडे दिल्या जातात. ती अवघ्यांची गोसाविनी होय, म्हणजे ती मालकीन होते. म्हणजे हे कधी, जेव्हा ते दुःख, कष्ट, त्रास सहन करत तुम्ही तिथे काही वेळ थांबाल. जर का आपण पहिली दुसरीला, जर का तिसरीला चौथीला आपल्याला पेपर देताना, परीक्षा अभ्यास करताना त्रास झाला आणि तिथेच आपण माघारी परतलो तर नाही, तुम्ही 9वी पर्यंत थांबा तिथे, आपोआपच आपण 10वीच्या वर्गामध्ये सहज पोहोचणार आहोत. परंतु तेवढा त्रास सहन करावा लागेल. आणि म्हणून त्रास हा कुठल्या क्षेत्रामध्ये नाही आहे असं सांगा मला. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्रास आहे तुम्हाला, आणि म्हणून तो सगळा त्रास आपण सहन करतो की नाही, सगळा. आता रोजचे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांना रोजचा प्रवास वगैरे, व्यावसायिक आहेत त्यांना येतोय, जे घरीच आहेत त्यांना सुद्धा त्रास आहे. प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले सगळे त्रास सहन करतो आहे, आणि तो माझा त्रास म्हणून ते स्वीकारल्या जात आहे. त्याच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची तक्रार नाहीये. तर आता आपण जर का ईश्वराच्या सन्निधानी आहोत, ज्ञानाच्या सन्निधानी आहोत, स्मरणाच्या सन्निधानी आहोत, धर्माच्या सन्निधानी आहोत, तर आपल्याला त्रास होणार. मग तो त्रास आपल्याला काय करायचा आहे, सहन करायचा आहे. आणि म्हणून स्वामींनी हे जे वचन आहे ते वचन स्वामींनी निरूपण केलेलं आहे. या संदर्भातली उत्तरार्ध 471 क्रमांकाची लीळा आपण बघूया. तथा विश्वपती निरूपणे. एकुदी गोसाव्यांसी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसाव्यांसी उग्रा दैत्यासनासे. स्वामींना सकाळचा पूजा अवसर संपन्न झाला. एका मंदिरामध्ये, उग्रादित्याच्या मंदिरामध्ये स्वामींना आसन आहे, आणि गावीचे ब्राह्मण गोसाव्यांचे ओळगे बैसले. स्वामींच्या दर्शनासाठी आलेले जे काही गावातले ब्राह्मण आहे ते स्वामींच्या भोवती असे बसलेले आहेत. एकाईसा गोसाव्यांच्या दर्शनात, एकाईसा स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहे. मांदी देखिली, म्हणजे तिथे गर्दी बघितली त्यांनी, आणि प्रतली म्हणजे मागच्या मागे निघून गेली, ती काही आतमध्ये आली नाही. गेली, मांदी गेली, मग आली, आणि मग हळूहळू एक एक लोक आपापल्या घरी गेले, आणि मग गर्दी ओसरली सगळी, आणि मग ती स्वामींच्या भेटीला आल्या. स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणा लागली, आणि स्वामी त्यांना म्हणतात, बाई मगा तुम्ही आली ती आणि गेली ती का, म्हणजे मगाशी तुम्ही आला होतात आणि मग परत गेला का तुम्ही. एथ नमस्कार न कराची ते काही, म्हणजे आम्हाला दंडवत केला नाही, काही नाही, विना दंडवते तुम्ही तसेच निघून गेलात. जी जी मघा मांदी होती, म्हणजे मगाशी काय होती, गर्दी होती. तरी कोणी काही बोलेल म्हणून न करीची. आता गर्दी होती म्हणून ते आले नाहीत असं नाहीये बरं का. तर ती गर्दी आपल्याला काहीतरी बोलेल. ते काय म्हणतात, कोणी काही बोलेल, कोणी काय म्हणेल, नावं ठेवतील वगैरे वगैरे, म्हणून मी दंडवत करायला आलेली नाही. आता दंडवत कोणाला करायचं आहे, स्वामींना. दंडवत केल्याने काय होईल, योग्यता होणार आहे. म्हणजे इथे हा जो करार आहे स्वामी आणि जीवामध्ये, देवामध्ये आणि जीवामध्ये हा करार आहे. आता या बाबतीत लोक काय म्हणतात याच्याशी काही आपण घेणं ठेवायचं का, काही नाही. तुम्ही जेव्हा एखादं जगा वेगळं काहीतरी करता ना, तेव्हा अख्खं जग तुम्हाला नावं ठेवत असतं. याला म्हणतात जगाचा सासुरवाद सहन करणे. है ना. एखाद्या व्यक्ती जर का म्हटलं ना की मी हे खात नाही, तळीव खात नाही, त्याला लोक त्याची स्तुती करतात का, त्याला नावं ठेवतात. तुम्ही मांसाहार करत नाही, तुम्हाला लोक स्तुती करतात का तुमची, ते अन्य लोक तुम्हाला नावं ठेवतात, मांसाहार करणारे, काय तुम्ही घास खाता म्हणे वगैरे वगैरे, तुम्हाला नावं ठेवल्या जातात. आता जगाच्या सासुरवासामध्ये फक्त अन्य लोक नाहीत बरं का. माझं चिंतन असं आहे की जगाच्या सासुरवासामध्ये दैवराटीची पण लोक येतात. तुम्ही जर का म्हटले की नाही मला स्मरण करायचं, काय स्मरण करायचं दिवसभर, आपले उपदेशी लोक बोलतात बरं का. तुम्ही म्हटलं की मी वचन पाठांतर माझं चालू आहे, एवढा अभ्यास करून काय तुम्ही दीक्षा घेणार आहे का. आणि आपल्या प्रापंचिक लोकांचं काय, आपलं देवदेव करायचं फक्त, अभ्यास करायची काय आवश्यकता नाही. अभ्यास कधी करायचा, म्हातारपणी करायचा. कोण म्हणतं असं, दैवराटीचे लोक म्हणतात किंवा अन्य राठीचे लोकही म्हणतात. मला सांगा, म्हातारपणी कोणतरी अभ्यास करतं का. कान नसतात, डोळे नसतात, स्मृती नसते,
म्हातारपणी कोण अभ्यास करेल, म्हातारपणी कोण आचरण करेल? म्हणजे तुम्ही दैवराटीच चांगलं कार्य जेव्हा करायला जाता तेव्हा तुम्हाला कदाचित तुमच्याच पंथाचे लोक देखील नावं ठेवू शकतात. कोण नावं ठेवतील? ज्ञानी लोक नावं नाही ठेवणार तुम्हाला. अज्ञान लोक जे आहेत ते तुम्हाला नावं ठेवतील. ते म्हणाले की आम्ही म्हटलं की आमचं आचार प्रकरण चालू आहे. ते म्हणे तुम्ही प्रापंचिक लोक आहात, तुम्हाला कशाला आचार अभ्यासता? आपण प्रापंचिक लोक आहोत, आपण आचार वगैरे अभ्यासायचा नाही. म्हणजे काय झालं, नावं ठेवल्या गेली त्यांना वगैरे वगैरे. किंवा ते म्हटले की कधी तुम्हाला फोन केला महिन्याला की तुम्ही कुठेतरी स्थानालाच असता, प्रत्येक महिन्याला तुम्ही स्थानवंदन करायला जाता, चांगली गोष्ट आहे ना, इकडे तिकडे फिरायला जातो. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा सासुरवास आहे बरं का. मग तुम्ही म्हणता की आम्ही जातो पण आम्ही कोणाला सांगत नाही. का? सांगितलं तर लोक नाव ठेवतात. किती धाक लोकांचा, आपल्याच लोकांचा धाक आपल्याला आहे. म्हणजे आपण आपल्याच धर्मातले कितीतरी विधी ह्याच्यासाठी नाही करत की लोक काय म्हणतील, है ना. लोक काय म्हणतील म्हणून आपण खूपशा गोष्टी टाळतो. जसं मी म्हणत असतो ना, वासनिकांनी आठवड्यातनं एकदा काय करायचं, काला करून जेवायचं. आपण रोज वेगवेगळं खातो. एक दिवशी स्वामींनी सांगितलं तशा पद्धतीने सगळे पदार्थ एकत्र करून भोजन करायचं. पण ते कुणी नसताना करायचं बरं का. तुमच्या घरी पाहुणे आलेले आणि तुम्ही तसं केलं तर ते सगळ्यांना सांगतील आता हे वेडे झाले बरं का. तुमच्याबद्दल काय काय सांगितल्या जाईल. तर आपल्याला आपलाच आचार, आपल्याच देवाने सांगितलेला आचार आपल्याच लोकांसमोर करताना, इतर लोकांसमोर करताना तो आच्छादून करायला सांगितलंय. त्याचं कारण ते आमच्या स्वामींनी स्मरण करताना फाळुंके घ्यायला सांगितलेलं आहे. कपडा घ्या. कशासाठी? कदाचित असं आहे, त्याचं एक कारण असं सांगतात की माशा वगैरे असतात, येऊन बसतात वगैरे, तुम्ही सतत हे होत राहता, विचलित होता, त्याचं एक कारण आहे. आता जर का तुम्ही स्मरण करता करता एखादी लीळा तुम्हाला आठवली आणि चतुर्विध स्मरणेशी चतुर्विध दुःख त्याच्यात आलं आणि तुम्हाला जर का दुःख झालं, रडू आलं, डोळ्यातनं पाणी आलं आणि जर का तुमच्या सोबतच्या लोकांनी, सत्संगातल्या लोकांनी जर का ते बघितलं ना, त्यांचं काय, आपलं रडतात काय 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 वगैरे असं नावं ठेवतात. उलट आपण जर का एखाद्याला स्मरण करताना एखाद्याला रडू येत आहे किंवा काही लोक बघा दंडवत घालतायत, त्यांच्या डोळ्यात लगेच अश्रू येतात, आपल्याला काय वाटलं पाहिजे की बाबा ह्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, आपल्या डोळ्यात ते अश्रू देखील येत नाही, डोळ्याच्या कडा सुद्धा पाणावत नाही, काहीच नाही, म्हणजे आपण किती वृक्ष आहोत असं म्हणून बघितलं पाहिजे. आपण जर का त्यांना नावं ठेवायला लागलं की ते काय नेहमीच आहे त्यांचं, असं नसतं. म्हणून ते फाळून की आच्छादून करा. ईश्वराचाच विधी आहे, तो ईश्वर आणि तुमच्यामध्येच असला पाहिजे. तर लोकांमध्ये जर का तुम्ही पसरवला तर लोक तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये नावं ठेवतात. आणि म्हणून इथे आपल्याला सर्वाधिक भीती कोणाची आहे? देवाची नाही आहे, लोकांची भीती जास्त आहे. म्हणून आमच्या स्वामी सांगतात की म्हणजे काळ, कुळ, लोक हे तिन्ही अंगवी. ती जी मुलगी आहे ती काहीच बघत नाही, ती त्या व्यक्तीशी लग्न करताना काळ, कुळ आणि लोक यांचा विचार ती करत नाही अजिबात. तशा पद्धतीने ईश्वरासोबत आपण जेव्हा जोडल्या जातो त्यावेळेला काळ, कुळ, लोक याचा विचार करायचा नाही. भट्टोबासांनी केला नाही, माहीम भट्टांनी तो विचार केलेला नाही, निळ भट्टांनी तो विचार केलेला नाही, खेई गोईंनी तो विचार केलेला नाही. म्हणजे हे उदाहरणं आपल्याला अशी दिसतात. किंवा अजून आपण ठेवणीतलं उदाहरण आपण बघूया की ते जे काही सस्याच्या मागे लागलेले पारधी होते ना, ते कोण आहेत? पारधी आहेत. म्हणजे त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन आहे, ते त्यांचा व्यवसाय नाही, तो उदरनिर्वाहाचं साधनच. आणि जाती कुळत्व त्यांचं ते चालत आलेलं आहे, ते पारधीच आहेत, ते भाजी वगैरे विकणार नाहीत. परंतु त्यांनी सुद्धा काय केलं? काळ, कुळ, लोकांचा विचार केला नाही की आमचे नातलग काय म्हणतील, आमचे आई वडील काय म्हणतात. नाही, देवानी सांगितलं ना सोडून द्या, सोडून द्यायचं. परंतु आपण खूप वेळा विचार कसला करतो की कोणी काही बोलेल म्हणून न करीची, कोणी काहीतरी आपल्याला काहीतरी बोलतील म्हणून आपण ते करत नाही. कधी साधू दिसले तर आपण गर्दीमध्ये दिसले तर आपण त्यांना दंडवत करत नाही की आपल्यासोबत आपले मित्र आहेत
किंवा अन्य लोक आहेत, मग ते काय म्हणतील वगैरे वगैरे म्हणून आपण दंडवत करत नाही, असंही होतं. किंवा एखाद्या वेळेस आपण आपल्या दैवराठीच्या क्रियेला प्राधान्य देण्याच्या ऐवजी कर्मराठीच्या क्रियेला प्राधान्य देतो, कारण तिथे नाही गेलो तर लोक काय म्हणतील, है ना. एकाच दिवशी एकाच वेळेला लग्न पण आहे आणि निरोपण आहे, तुम्ही कुठे जाता? खरं सांगायचं, हां खरं सांगून टाका, सत्यार्थ प्रगट आहे. जरी नाही खरं सांगितलं तरी आपण लग्नाला का जातो? मग नाही गेलं तर मग ते नातलं काय म्हणतील, मग परत नाही आले वगैरे वगैरे. म्हणजे त्या ठिकाणी तेच प्राधान्य आपण देतो. आता तुम्ही जेव्हा व्यवहाराकडे बघून बोलता ना, आता तुम्ही जरी आम्हाला सांगितलं नाही तरी आम्ही हो हो बरोबर आहे, म्हणजे तिकडे जावंच लागेल, म्हणजे ते नातलग आहे तुमचं हे ते असं. म्हणजे तुम्ही व्यवहार दृष्टीनेच विचार केला तर तुम्हाला ते सगळं बरोबर वाटणार. आता तुम्ही ज्ञान दृष्टीने जर का विचार केला तर तुम्हाला हे बरोबर वाटणार आहे. आमच्या सादाईसांना एकदम काळोखात नदी ओलांडण्याचं त्यांना काहीच गैर वाटलं नाही. त्यांना रस्ता माहिती नाही हे सुद्धा गैर वाटलं नाही. आपण बुडू शकू ह्यामध्ये सुद्धा त्यांना काही असं वाटलं नाही. म्हणजे विचारच नाही केला, कसलाच विचार नाही आहे. ईश्वराच्या विचारापुढे दुसरा कशाचा विचार नाही. आणि माझी नेहमीची जी लीळा आहे, स्वामींनी सांगितलं तो साप पकडा, विचार नाही, दुसरा कुठलाच विचार नाही, फक्त स्वामींचाच विचाराचा आचार आहे. म्हणजे अशा वेळेला कोण काय म्हणेल आणि याचे परिणाम काय होतील याचा विचार करायचा नाही. फक्त ती क्रिया ज्ञानयुक्त असली पाहिजे बरं का, म्हणजे त्याला तो भाग असला पाहिजे. एका ठिकाणी असं आहे की ते अज्ञानयुक्त क्रिया करतात, त्यांच्या मनाला वाटेल तसं आमच्या देवाचं. मग जेव्हा तुम्हाला लोक विचारतील मग त्यावेळी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, हे योग्य कसं आहे किंवा अयोग्य कसं आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की कोणी काय बोललं असतं मला म्हणून काय मी आलेली नाही. स्वामी म्हणतात बाई पोरे एका कारणे साता पाचचा सासुरवास साईजेमा विश्वासापती परमेश्वर तेणेसी धरणे मांडले असे तरी जगाचा सासुरवासू सहावा की. म्हणजे परमेश्वराचं कार्य करताना मग जीव देवता प्रपंच काळ कुळ लोक यांचा विचार करायचा नाही. तुम्ही कधीतरी तो प्रयोग करून बघा. आपण प्रत्येक वेळी समाजाला प्राधान्य देतो की नाही, पण समाज मात्र कधीही लक्षात घ्या समाज त्यांच्याच कार्याला प्राधान्य देत असतो. बरोबर तो बरोबर आता अन्य लोक आहेत ते त्यांच्या विधीला बरोबर प्राधान्य देत असतात बरं का. उपास तापास काही असतील त्यांचे, त्याला ते त्यांच्या देवधर्माला तेव्हा तेव्हा प्राधान्य देत असतात. आपण आपल्या देवधर्माला नेहमीच प्राधान्य आपल्याला देता आलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी एकाईसांना पैठण या ठिकाणी या वचनाचं निरूपण केलेलं आहे. पुढे या वचनाच्या संदर्भात थोडंसं विश्लेषण बघूया. तेलिया ते बोलावू आदरिले. आता या ठिकाणी म्हणजे जे लोक त्रास देतात ते कोण असतात? आपले हितचिंतक असतात का? आपले हितचिंतक सुहृद. महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये सुहृद हा शब्द उपयोगात येतो. सुहृद म्हणजे ज्यांचं हृदय तुमच्याबद्दल चांगलं आहे, ज्यांच्या हृदयामध्ये तुमच्या भल्याची चाड असते, वाईटाचं अजिबात त्याच्यामध्ये नसतं. आणि जसं तसं सुहृद परमेश्वर आहेत. आणि अधिकरण ज्यांना म्हणतो आपण गुरु निमित्त सुहृद असा तो शब्द आहे, तेच आपलं जसं तसं हितचिंतन करत असतात. आणि म्हणून असे जे हितचिंतक असतात ते आपलं कधी चांगलंच बघतात. आणि जो त्रास कोण देणार असतात, जे प्रतिकूल लोक असतात आपल्याशी, तेच आपल्याला त्रास देतात. मग प्रतिकूलच लोक त्रास देतात का? न कधी कधी ते लोक प्रतिकूल नसतात, ते आपल्या बाजूचेच असतात, तरी देखील त्यांच्याकडनं आपल्याला काही बाबतींमध्ये त्रास होत असतो. आणि म्हणून सांगतात तेलिया ते बोलावू आदरिले. आमचे स्वामी सकाळी सकाळी एका घरी गेलेले आहेत आणि तिथला जो ते पती पत्नी आहेत, तर तो पती जो आहे तो सकाळीच उठून नदीकडे निघून गेलेला आहे. त्याचं स्तवन तर्पण जे काही विधिविधान देवतेचं पूजन रोजचा त्याचं नियम आहे. आता ह्याच लीळेमध्ये आता जे मी प्रमाण दिलं ना तुम्हाला की अन्य लोक त्यांच्या विधी धर्माला जास्त प्राधान्य देतात. आता काय झालं की स्वामी तिथे आले आणि स्वामी ते जे काही बिछाना टाकलेला आहे, एका बाजूला ती पत्नी झोपलेली, स्वामी इकडच्या बाजूने येऊन झोपून गेलेले गपचूप. आणि
थोड्या वेळाने काय झालेलं आहे की त्या पत्नीनी थोडासा हात लागला असेल तर पतीच झोपलेला आहे. झोपेमध्ये तिला काय कळतं, हात लागला आणि तिच्या लक्षात आलं की सकाळ झाली आणि सकाळी रोज तिकडे जातात भजन पूजन करायला. आज गेले नाही ते म्हणे आज लवकर आले तुम्ही. आणि मग थंड असं श्रीमूर्ती लागे, स्वामी बाहेरून आलेले आहेत. आणि एकदम तिने उठून बघितलं, म्हणजे झोपेमध्ये जर एकदम थंड लागलं तर शक्यतो काय असतं, एखादा साप वगैरेचा संभव असू शकतो बरं का. आणि म्हणून ती एकदम गडबडून उठली आणि बघितलं तर हे दुसरेच कोणतरी, तिने आरडाओरड केले, लोक आले सगळे. आणि मग त्यांनी सगळ्यांनी बघितलं. आता स्वामींना उठवण्याची कोणाची हिंमत नाही, कोण आहे काय आहे. परंतु काही लोक मात्र लगेच एक समिती तयार झाली आणि ती समिती कुठे गेली, नदीकडे गेलेली आहे त्याला सांगायला. आता त्याला सांगायला म्हणजे काय आहे की त्याला दिवसण्यासाठी, चिडवण्यासाठी, त्याला राग यावा अशा प्रकारचं वक्तव्य करायचं. अरे बघ बघ तू इथे काय भजन पूजन करत बसला, तिथे तुझ्या घरी बघ येऊन कोण झोपलेला आहे वगैरे वगैरे. परंतु तो मात्र असा आहे की त्यांनी काहीही कुठलेच भाव चेहऱ्यावर आणले नाही, काही नाही. त्याचं रोजचं जे पूजन आहे, जे अर्धा तास असेल ते त्यांनी सगळं ते व्यवस्थित केलं आणि तदनंतर तो मग निघाला. त्याचं पूजन आटपेपर्यंत त्यांनी त्या लोकांचं ऐकलं, पण त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे काहीच केलं नाही. स्वतःचं भजन पूजन आधी आटपून घेतलं आणि मग तो निघालेला आहे. आमच्या वांबोरीमध्ये एक चावला महात्माजी म्हणून होते. त्यांचं सकाळचं देवपूजा वगैरे, तिकडे आरती वगैरे लावणे, सकाळी 4 वाजताच ते उठून सगळं ते करायचं. आणि त्यांच्या ज्या पूर्वाश्रमीच्या पत्नी होत्या त्या दीक्षित होत्या. मग त्यांना सकाळी येऊन कोणीतरी सांगितलं, ते मंदिरातच सर्व करत होते आणि त्यांना सांगितलं की माताजी गेल्या, सरल्या. आता ह्यांनी लगेच उठून गेलं पाहिजे होतं ना तिकडे. त्यांनी त्यांचं रोजचं जो काही विधी आहे, काही दिवा असेल, अगरबत्ती तिथून झाडून घेणं असेल, पुसून घेणं असेल, सगळे विधी त्यांची जबाबदारी जेवढी होती तेवढी सगळी त्यांनी त्या मंदिरातली आटोपली आणि नंतर मग ते समोरच्या रूममध्ये त्या सरल्या होत्या. मग नंतर ते तिथे गेले. म्हणजे ही विशेषता आहे. आपलं जे कार्य आहे त्याला प्राधान्य आधी देणं आणि तदनंतर मग तो आला वगैरे वगैरे. म्हणजे इथे नंतर पुढे ती लीळा घडलेली आहे. इथे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुमचे जे प्रतिकूल लोक असतात ते तुम्हाला त्रास देतात असं काही नाही. कधी कधी अनुकूल लोकांकडनं देखील आपल्याला त्रास होत असतो बरं का. ते म्हणतात की एवढे टक्के भेटलेच पाहिजे बरं का, आहे की नाही. आता तो बिचारा पोरगा 80% वाला आहे, त्याला सांगितलं 95% भेटलेच पाहिजेत. काय केलं त्याला आपण, प्रोत्साहित केलं का, प्रोत्साहन दिलं का त्याला दडपण आणलेलं आहे आपण. आता एका ठिकाणी तर आम्ही विचारलं किती मार्क मिळाले, ते म्हणाले 95%. खूप कमी मार्क मिळाले असं झालं. मग किती मिळाले, म्हणजे 95%. म्हटलं बस झालं ना, आता अजून किती टक्के पाहिजे. नाही म्हणे त्याला अजून 2% तरी जास्त भेटले पाहिजे. म्हटलं जाऊ द्या, एवढे जरी भेटले. आता हे काय आहे, त्या मुलाला त्रास होतो आईकडनं. आई त्याची प्रतिकूळ आहे का त्याच्याशी, अनुकूळ आहे. परंतु अनुकूळाकडनं देखील अशा प्रकारचा त्रास होतोय. आपण हे त्यांच्यावर दडपण आणतो आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे त्या तैल्यकाराला सुद्धा जे बोलवायला गेलेले आहेत ते त्याला चिडवायला गेलेले आहेत, त्याला राग यावा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. असा काजे बोलत्या विक्षेप, म्हणजे असं का बोलले बरं ते, न बोलत्या विक्षेप म्हणजे जे बोलणारे लोक आहेत त्यांनी आधी बघितलेलं आहे त्याच्या घरी स्वामी झोपलेले आहेत, ते त्यांना विचित्र वाटलं म्हणून ते तसे बोललेले आहेत. तैसा श्रोत्या नाही, मग बोलतानाच जसा विक्षेप निर्माण झाला तसं त्या तैल्यकाराला पण झाला का ना, तसा श्रोत्या नाही. म्हणजे ते जेव्हा सांगतायत तेव्हा मात्र त्याला कुठलाही राग नाही, काय नाही वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये. दास्य करिता जे दुःख ते महाप्रसाद म्हणून घ्यावे. आता इथे सांगतात की जोही विधी तुम्ही करता तो अंतःकरणपूर्वक किंवा विचारपूर्वक आपण तो स्वीकारत असतो आणि तो आवडीपूर्वक आपण तो विधी केला पाहिजे. आणि कुठलाच विधी करताना तुम्हाला त्रास होणार नाही अशातला भाग नाही बरं का. मार्गामध्ये सगळ्यात सोपी सेवा होती
एक विशिष्ट विभाग तुम्हाला दिलेला आहे, तो खराटा घेऊन झाडून काढणं. किती सोपं काम आहे. परंतु काय व्हायचं की खराटा मोठा असतो की नाही, असं आपल्याला असा हात पकडावा लागतो आणि ते झाडताना काही विशिष्ट वेळाने तुमचं हे मनगट दुखून येतं. बरं तुम्ही डाव्या हातात खराटा घेतलं तर डाव्या हाताची सवय नाही आहे आपल्याला, आपलं कार्यरूप हात हा आहे उजवा, तर तेही जमत नाही. काम किती सोपं आहे. तो काही कचरा खूप काही जड असा ना, हलका एकदम पाला पाचोळा फक्त हे करायचा. म्हणजे इतकी हलकी सेवा आहे तरी सुद्धा ती थोडीशी त्रासदायक ठरते. म्हणून आपल्याला प्रत्येक विधी करताना ज्याच्यात त्रास असेल जेवढा, तेवढा तो विधी आपल्याला आवडीपूर्वक करता आला पाहिजे. आणि म्हणून सांगतात की दास्यकरिता जे दुःख ते महाप्रसाद म्हणून घ्यावे. दास्य करताना जो काही दुःख होतं तो महाप्रसाद घ्यायचा, महाप्रसाद मानायचा त्याला. महाप्रसाद किंवा प्रसाद काय करतं, स्वामी सांगतात तुमच्या हाडा गदल्या पापाचे पुरश्चरण होईल. स्वामींचं जर का ते मुखमार्जनाचं जर का पाणी त्यांनी जर का आवडीपूर्वक ग्रहण केलं तर हाडांमध्ये इकडे तिकडे रुतून बसलेले म्हणजे जीव स्वरूपात कान्याकोपऱ्यात असलेले सगळे पाप नासून जाऊ शकतात. तशा पद्धतीने प्रसाद जे आहे ते तुम्हाला पवित्र करणारा असतं. तुम्ही म्हणता ना की आपल्याला अनुभव पण आहे, नुसतंच म्हणण्याचं नाही आहे. तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही तुमच्या घरी जेवता आणि मार्गात जेवता, फरक जाणवतो की नाही. घरी जेवलं की सकाळी जाग येते का, आणि मार्गामध्ये आपण किती काही खाल्लं तरी सकाळी 5ला आपोआप जाग येते आणि तुमची झोप पूर्ण झालेली असते. हा अन्नाचा प्रभाव आहे, त्या जागेचा प्रभाव वगैरे आहे. म्हणजे तो सुद्धा एक प्रकारचा प्रसादच आहे. त्या जागेचा प्रसाद असेल, अन्नाचा प्रसाद असेल, सेवेचा प्रसाद असेल, श्रवणाचा प्रसाद असेल. काहीतरी श्रवण करायला मिळालं, तुम्हाला वाटतं की आजचा दिवस चांगला गेला बरं का. स्मरण करायला मिळालं, आजचा दिवस चांगला गेला आपला. रोज स्मरण होत नाही, आज झालं स्मरण आपलं. हा सगळा प्रसादच आहे. आणि प्रत्येक प्रसाद जो आहे देवाकडनं आलेला किंवा देवाच्या विधीतनं प्राप्त झालेला, तो तुम्हाला पवित्र करण्याचं कार्य करत असतो. आणि म्हणून इथे सांगतात की दास्यकरिता जे दुःख प्राप्त होतं ते महाप्रसाद म्हणून घ्यायचं आहे. प्रसादापेक्षाही प्रसाद आहे. आणि म्हणून इथे तो प्रसाद जेव्हा मिळतो तेव्हा आपले अनेक कर्म त्याच्यामध्ये क्षाळन होतात. जसं उदाहरण दिलं जातं की भट्टोबासांनी श्वानमुखी खीर खाल्ली, त्यांचे तत्सम अनेक कर्म नासून गेले. किंवा त्यांच्याकडनं काही सांडवा बांधून घेत आहेत किंवा अजून काही कार्य स्वामी करून घेत आहेत, तर त्या माध्यमातून त्यांचे अनेक कर्मांचे नाश होतात. म्हणजे तो सगळी सेवा भट्टोबास का करतात, महाप्रसाद म्हणून घेती. त्याच्यात आपला जीव जाईल हा सुद्धा विचार त्याच्यामध्ये अजिबात नाही. का, कारण की त्यांनी त्याला महाप्रसाद म्हणून ते स्वीकारलेलं आहे. आणि प्रतिबंध न करावा. आता ते जर का दुःख जर का झालं, मग ती सेवा बंद करावी का. भट्टोबासांचं उदरव्यथा जी सुरुवात झाली, त्यांनी काय केलं, ती सेवा बंद करून टाकली. माती काम होते आणि सगळं काम ठप्प झालं, थांबलं. आणि मग ते काम थांबल्यामुळे काय झालं, स्वामींनी विचारलं की सेवा का थांबली. आणि भट्टोबासांचं पोट दुखतंय. आता पोट कोणाचं दुखतंय, बाकीच्यांचं दुखत होतं का, बाकीच्यांनी केलं पाहिजे होतं की नाही, परंतु नाही, ते सगळे थांबले. कारण की निरोपणही भट्टोबास मुख्य करून व्हायचं आणि सेवा सुद्धा भट्टोबास मुख्य करूनच व्हायच्या. आणि म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे की स्वामी तिथे आले आणि स्वामींनी ती सेवा सुरुवात करायला सांगितली. ते म्हणाले की देवा माझी पोटदुखी थांबवा. मग स्वामी म्हटलं ठीक आहे, किती दगड व्हाल. मग 22 दगडांवर निश्चिती झाली. मग ते म्हणाले ठीक आहे 22 दगड वाहतो, आधी पोटदुखी थांबवा. स्वामी म्हटले नाही, आधी दगड व्हा. जसं जसं दगड व्हाल तसं ती पोटदुखी तुमची थांबेल, है ना. आपलं कसं असतं की आधी आमचं काम करा आणि मगच आम्ही उपकार करू. कोणी उलटा करार देवाशी करतं का, आधी उपकार करतो आम्ही आणि मग तुम्ही आमचं काम करा. देवावर आपल्याला विश्वास, आपण म्हणतो ना पहिले काम करो उसके बाद ही पैसा मिलेगा, आहे ना. लोकांना आपण असंच बोलतो की नाही, पहिले काम करा मगच पैसे मिळतील.
देवाशी पण आपण तसंच करार करतो. कोणीतरी असा करार केलाय का, आधी आम्ही पुरणपोळीचा उपार करतो आणि मग तुम्ही आमचं काम यथावकाश कधी वाटेल तसं करा, नाही करत आपण. भट्टोबासांनी पण तेच म्हटलं, आधी पोटदुखी थांबवा मग दगड वाहतो. नाही, दगड वाहणं सुरू करा, पोटदुखी तुमची थांबेल. म्हणजे विधीकरिता अविधी किंवा कर्मनाश, अयोग्यता, मळीनत्व हे विधी केल्याने संपत असतं. आपल्याला विधी नाही करायचा आणि आपल्याला अविधी नासायचं आहे, कसं काय नासणार आहे? अजिबात नासणार नाही. आणि म्हणून इथे सांगतात की प्रतिबंध न करावा, ती क्रिया थांबवू नका, कारण की जी क्रिया थांबवलेली आहे तीच क्रिया तुमचं मळीनत्व नासणार आहे, अयोग्यता अनधिकार नासणार आहे, योग्यता घडवणार, अधिकार घडवणार, कणव प्रसन्नता ही त्याच्यामुळेच येणार आहे. सांडवा प्रसंगी त्यांनी प्रतिबंध केल्यामुळे काय झालं, त्यांच्यावर स्वामी उदास झाले आणि तीच सेवा भट्टोबासांनी सुरुवात केली. स्वामी त्यांच्यावर प्रसन्न, क्रिया तीच आहे. थांबवली, प्रतिबंध केला की अयोग्यता वाढणार, आणि तीच क्रिया आपण सुरुवात केली. तुमच्याच्याने ते शक्य नाही, पण तुम्ही तयारी तर सुरू केली की नाही? तयारी केल्यामुळे काय होतं, तुमची योग्यता वाढते. आणि म्हणून अशा कुठल्याही क्रियेचा प्रतिबंध न करावा. जरी त्रास झाला तरी तुम्ही त्याचं प्रमाण कमी करा. म्हणजे तुम्ही मोठा दगड नाही उचलू शकत तर छोटा दगड उचला, काही ना काही तिथे करा, परंतु ती क्रिया प्रतिबंध करू नका. तुम्ही ताप आलेल्या माणसाला काय सांगता, रोज 3 चपात्या खाणारा तो जेवतो का त्या दिवशी? त्याला काही विचारा, म्हणतो नको, पाणी नको. मग आपण काय म्हणतो, थोडं तरी पोटात गेलं पाहिजे, थोडं तरी खा, थोडं तरी खा. म्हणजे काय आहे, ती आई म्हणते ना, अंतू तरी लितैल, म्हणजे उलटी करतो तो बालक तरी आई त्याला खाऊ घालते. सेजिया सायल्या म्हणतात तिच्या की आहे हा डुळकीत आहे तरी तू काय ह्याला ते पाचतेस? ते म्हणते काही ना काही एक थेंब जरी पोटात गेला तर त्याला पित्त होणार नाही. जे काही पोटात काही नसल्यानंतर जो काही त्रास होणार आहे तो त्रास होणार नाही. म्हणजे काहीतरी तुम्ही करता आलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही म्हणाले की निरोपण आमच्या डोक्यावरून जातं तरी सुद्धा येऊन बसा, दंडोत तर करा. तुम्ही जर का म्हणाले की झोप येते, असेही प्रश्न करतात बरं का मला, बाबा आम्हाला निरोपणात झोप येते काय करायचं? म्हटलं या मस्तपैकी झोप काढा. तरी तुम्ही काय म्हणाल की बाबा हे निरोपण नेहमी चालू राहायला पाहिजे, घरी झोपता येत नाही परंतु निरोपणात मात्र झोप मिळते आमची. उलट तुमची तब्येत चांगली राहील. अन्य वार्तेवसी निद्रा चांग, आपण धर्मवासी वार्तेवसी निद्रा चांग. कमीत कमी तुम्ही आला तर दंडोत तर होतो की नाही? अनेक लोकांची भेटी होते. बघा आज माझं येणं अजिबात शक्य नव्हतं, परंतु मी म्हटलं की गेल्यानंतर काय होईल, थोडी धर्मवार्ता होईल. आता डोंबिवलीला निरूपण झालं, त्याच्यातही मी सांगितलं की माझं सतत निरूपण चालू आहे. आता पावसाळ्यामध्ये मी कुठंच जात नाही. तर उलट आता मला असं मळीनत्व आल्यासारखं वाटतं की निरूपणच नाही. मग मी आज आलो तर याच्यासाठीच की निरूपण तर होईलच. अनेक उपदेशी लोक भेटतात, दंडवत होतो, म्हणजे मला सुद्धा लाभ होतो. माझा दंडवत म्हणजे फक्त तुम्हालाच लाभ होतो अशातला भाग नाही, मला सुद्धा वैयक्तिक तुम्हाला दंडवत केल्याने लाभ होतो, धर्मवार्ता केल्याने लाभ होतो. म्हणजे इत्यादी प्रकारे प्रतिबंध न करावा, म्हणजे जे तुम्ही धर्मरूप क्रिया करता त्याचा तुम्हाला त्रास जरी होत असला तरी तो त्रास घालवण्यासाठी म्हणून तो त्रास आहे. आपलं डोकं दुखतंय तेव्हा ते हलक्या हाताने दाबलं तर डोकं राहतं का? ते आपण काय म्हणतो, जोरात दाबा चांगलं, म्हणजे आपल्याला त्रास होतो. डोकं दाबताना त्रास होतो आणि ते डोकं दाबताना झालेल्या त्रासामुळे डोकेदुखीचा त्रास जो आहे तो थांबतो. म्हणजे त्रास घालवण्यासाठी आपल्याला अधिकाधिक त्रास जो आहे तो सहन करावा लागेल. म्हणून इथे प्रतिबंध न करावा. अन्याय विन कोपने तो सासुरवास. आता हे जे काय प्रापंचिक लोकांमध्ये जास्त याचा शब्द प्रयोग होतो ना, सासुरवास. पण तुम्हाला सासुरवास या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? आपल्याला फक्त कोणीतरी त्रास देतं, सासरचे लोक त्याला सासुरवास म्हणतो. परंतु मानव तत्वज्ञानामध्ये सासुरवास या शब्दाची व्याख्या केलेली आहे की अन्याय विन कोपने. तुमचा कुठलीही चूक नसताना तुम्हाला कोणीतरी ओरडतंय, बोलतंय वगैरे, याला सासुरवास असं म्हटलं जातं. तुम्ही चुकत आहात, तुम्ही मीठ जास्त टाकलं आणि म्हणून बोलले तर तो सासुरवास नाही, ती तुमची चूक आहे.
तुम्ही मीठ कमी टाकलं आणि कोणी बोललं तर तो सासुरवास नाही, ती तुमची चूक आहे. त्यावेळेला आपण काय करायचं, आपली चूक लक्षात घेऊन काय करायचं, भांडायचं की काय करायचं, चूक आपण सुधारायची, मीठ प्रमाणात टाकायचं आपण, बरोबर. एखाद्यास कमी झालं तर हरकत नाही, जास्त होता कामा नये. म्हणजे तुम्हाला त्या त्या कार्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्हाला लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार तुम्हाला ते कार्य, त्यातल्या चुका ज्या आहेत त्या बाजूला करायच्या आणि योग्य पद्धतीने तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे. आणि मग जर का तुम्हाला कोणी बोलत असेल तर त्या माणसाची चूक आहे मग. परंतु तुम्ही चुकत आहात आणि जर का तुम्हाला कोणी बोलता आहे तर मग तो सासुरवास नव्हे, पण अन्यायविन कोपणे, म्हणजे तुमची चूक नसताना एका द्वेषापायी जर का तुम्हाला कोणी काय बोलत असेल तर तो सासुरवास महिलांना पण आहे आणि तो सासुरवास पुरुषांना जर का कोणी असं बोलत असेल तर तो देखील सासुरवास असेल. तो लहान मुलाला जरी कोणी काही बोलत असेल चुकीशिवाय, कधी कधी असं होतं की चुकी मोठी लोकांची असते पण तो राग कोणावर असतो, त्या लहान मुलालाच बदडून काढतात लोक. म्हणजे अन्याय विन कोपणे हाही त्या मुलाला लग्न न करता सासुरवास जो आहे तो त्याला मिळतो आहे. अशा पद्धतीने ही एक व्याख्या आपल्याला, एक कशी व्याख्या मिळाली की अन्याय विन कोपणे तो सासुरवास. आणि ते सगळेही व्यापारी वेचे, आणि म्हणजे ते जे कोणी सासुरवास करतात ते ह्याच्यासाठीच करत असतील की ती व्यक्ती चांगली नाहीये ना, ते सगळेही व्यापारी वेचे, म्हणजे ती जी जिच्यावर तो सासुरवास केला जातो, तिच्यावर अन्याय केला जातो, ती व्यक्ती मात्र सगळेही व्यापारी वेचे, म्हणजे आवडीपूर्वक त्या त्या क्रियेमध्ये सहभागी आहे, प्रत्येक क्रियेमध्ये. बघा, म्हणजे घरातला जर का पुरुष वर्ग जर का आजारी असेल तर तो झोपलेला असतो, पण स्त्री वर्ग जर का आजारी असेल तर तरी ती किचनमध्येच असते. एका घरी आम्ही गेलो, माझ्यासोबत एक जण, ते म्हणे चला आपण इकडे चहा घेऊया. मी म्हटलं आता चहाची मला आवश्यकता नाहीये. ते म्हणे नाही चला जाऊया, त्यांना भेटी पण होईल वगैरे, त्यांना तापही आहे. म्हटलं त्यांना ताप आहे, मग त्यांच्याकडे चहा घ्यायला कसं जाणार आपण. मग तरी पण हे जबरदस्ती घेऊन गेले आणि खरोखर त्या बाई खरं तापामध्ये झोपलेल्या होत्या. आम्ही गेलो तर त्या उठल्या, त्यांनी त्या चादरीची घडी करून ह्यांनी पण सांगितलं आम्ही चहा घ्यायला आलो तुमच्याकडे. म्हटलं, त्यांना सांगितलं मला हा चहा गोड लागणार नाही म्हटलं, आणि किती चांगला चहा बनवला तरी एका आजारी माणसाला उठून आपण चहा घेतो. आणि त्यांनी खरोखर चहा बनवला आमच्यासाठी, आवडीपूर्वक उठल्या त्या पण, आणि ते त्यांनी चहा बनवला, चहा दिला वगैरे येते. म्हणजे तो चहा मला अजून पण आठवतो याच्यासाठीच. परंतु म्हणजे हे काय आहे, सगळेही व्यापारी वेचे, म्हणजे त्या स्त्रीच्या घरी काही सोळा असेल, काही असेल, ती व्यक्ती किती आजारी असेल तरी ती आवडीपूर्वक त्या ठिकाणी वेचल्या जाते. हे कर्मराटी झालं. तर दैवराटीचं आहे की दैवराटीच्या व्यक्तीवर पण सुद्धा काय होतं की दास्यकरिता जे दुःख ते महाप्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिबंध करायचं नाही. आणि पुढे सांगतात अन्यायविन कोपणे, म्हणजे ते जे कोणी साधक आहेत, मग ते वासनिक आहेत, नामधारक आहेत, नामधारकांनाही बोलतात ना लोक, कुठला धर्म घेऊन ठेवलेला आहे काय माहिती, काही खात नाही, पित नाही, कुठे येत नाही, जात नाही वगैरे वगैरे, हा सुद्धा सासुरवास आहे. हा सासुरवास तुम्हाला होत असेल तर त्याचा त्रास नाही करून घ्यायचा, तुम्हाला लक्षात घ्यायचं की हां बरोबर आहे. आता आम्ही साठेवाडीच्या पोथीत होतो मी 1 महिना, मला थोडंसं तब्येत बिघडलेली, तर आम्ही गेलो तर मला खूप अशक्तपणा होता. ते म्हणाले की सलाईन लावायची का इथे एक इंजेक्शन देता येतं नसमध्ये. म्हटलं हा प्रकार माझ्यासाठी नवीनच होता. म्हटलं हे काय, म्हणजे हे पटकन होईल का. ते म्हणे हो सलाईन लावून मग तुम्हाला इतक्या वेळ थांबावं लागेल. म्हटलं थांबता नाही. मग ते म्हटलं इथे इंजेक्शन द्या, पण ह्याचं काय, म्हणजे ते म्हणाले हे इंजेक्शन दिलं तुमच्या पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत तुम्हाला एकदम मुंग्या येतील वगैरे, चक्कर सारखं येईल किंवा मळमळ होऊ शकते. म्हटलं ठीक आहे घेऊन बघू आज. आणि घेतलं आणि लगेच मला तशा मुंग्या पण आल्या, एक मळमळ सारखं पण झालं, चक्कर सारखं पण झालं, पण लगेच बरंही वाटलं वगैरे. म्हणजे इथे काय आहे की तो त्यामुळे जो काही त्रास होणार आहे तो त्यांनी लक्षात आणून दिला, तो त्यांनी सांगितलं आधी, आणि ते करत असताना मग आता त्याविषयी जो काही त्रास होणार आहे तो काय करायचा, आपल्याला सहन करायचा.
कारण तो स्वीकारलेला आहे आपण. मग त्या वेळेला इथे जर आपल्याला असं कोणी काही हे करत असेल, त्रास देत असेल वगैरे, जरी सुद्धा आपल्याला काही लोक काही बोलतात देखील सुद्धा, तरी सुद्धा आपल्याला, म्हणजे माझा विषय तो होता की तो जेव्हा त्रास झाला ना, तेव्हा मला त्याचा त्रास नाही झाला. मला लक्षात आलं की हां, ह्याचं असर होतोय बरं का. म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला असर होतो आहे, म्हणजे हा चांगला बदल आहे. उलट होतोय त्रास, परंतु असर होतोय ह्याचं ते लक्षण आहे. तसं तुम्हाला जेव्हा कोणी वाईट बोलतं तेव्हा लक्षात घ्यायचं की आपण चांगल्या मार्गावर चालायला लागलो बरं का. वाईट मार्गाला तुम्ही चालत असाल तर कोणाची हिंमत नाही तुम्हाला बोलायची. हा, आमचे भट्टोबाच्यात तलवार घेऊन कोणाची हिंमत होती त्यांच्यासमोर यायची. वाईट कार्य तुम्ही करत असाल, तुम्ही भांडखोर असाल, तुम्हाला कोणी बोलायची हिंमत नाही, तुम्ही वाईट आहात. पण जेव्हा तुम्ही चांगले असता तेव्हा अनेक लोक तुम्हाला बोलू शकतात. त्यावेळी मग काय करायचं, प्रतिबंध न करावा, म्हणजे तुमचं धर्मकार्य तुम्ही थांबवू नका. आणि अन्यायविन ते तुम्हाला कोपतात, तुमची कुठलीही चूक नाही आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण चुकीचे नाही आहोत. हे सगळ्यात आधी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि जरी ते तुमच्यावर कोपतात तर तो सासुरवास आहे तो सहन करायचा. आणि ते सकळही व्यापारी वेचे, म्हणजे कुठलीही सेवा प्राप्त झाली तरी तुम्हाला त्या सेवेअर्थी तिथे उपस्थित राहायचं. मग घडी एकी तयाची. आता हे सहन करताना कुठला विवेक विचार ठेवायचा ना, मग घडी एकी तयाची, म्हणजे काय, विशिष्ट वेळाने ती सगळी जबाबदारी त्या घराची त्या स्त्रीच्या हातामध्ये येते, है ना. काही जरी झालं तिला विचारा है ना, असं वाक्यप्रयोग व्हायला लागतो घरामध्ये. म्हणजे हळूहळू काय होतं, जो तुम्ही त्रास सहन केला त्याचं तुम्हाला कुठे ना कुठे चांगलं फळ तुम्हाला प्राप्त होत असतं. धरणे म्हणजे सकळ संपत्ती त्यजोनी, म्हणजे तेणेसी धरणे मांडिले असे. हे कसं बरं ना, सकळ संपत्ती त्यजोनी. सकळ संपत्ती म्हणजे काय, मूल्यवान तुमच्यासाठी काय काय होतं, कुळदेवता मूल्यवान, उपास तापास अमकं टमकं कितीतरी गोष्टी तुमच्यासाठी मूल्यवान होत्या ना. आत्ताचे 2-3 तास तुमचे इथे जे मोडले, तुमच्यासाठी मूल्यवान असलेल्या कितीतरी गोष्टी तुम्ही सोडून इकडे आलेले आहात. हे काय आहे, धरणे मांडिले, म्हणजे त्याला धरणे मांडिले असं म्हणतात. आपल्या उपयोगाचं, उपयुक्ततेचं, महत्वाचं जे जे काही आपण महत्वाचं मांडलं ते सगळं आपली एक संपत्तीच आहे, मूल्यवान आहे. त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही या देवाच्या कुठल्याही कार्यासाठी उपस्थित तुम्ही राहता, याला धरणे मांडले असं म्हणतात. आपल्या स्वार्थाला लाभा लागी तयाचे सहावे. आणि म्हणून काय करायचं, आपल्या स्वार्था आणि लाभा लागी जे पण सहन करायचं आहे ते उगाच सहन करायचं नाही. स्वार्थ म्हणजे परमार्थ हाच आपला स्वार्थ आहे. आता परमार्थासाठी आपण थोडंसं काय व्हायचं, स्वार्थी व्हायचं. आपण इथे कसं होतो की तुम्ही निरूपणाला का नाही आले, नाही ते माझ्यासोबत कोणी नव्हतं म्हणून ते जे येणार होते त्यांनी रद्द केलं वेळेवर, म्हणून मी पण रद्द केलं. म्हणजे काय झालं, आता जर का तुम्हाला सांगितलं असतं जे जे निरूपणाला येतील त्यांना 1-1 किलो सोनं दिलं जाईल, आता तुम्ही कोणाची वाट बघाल का? कोणाची वाट बघणार नाही. तुम्ही लगेच येऊन कसं पण होईल त्या ठिकाणी पोहोचाल बरोबर. म्हणजे हे जे सोनं आहे म्हणजे काय आहे, वास्तविक ते अलंकार वगैरे ते धातू सोनं नाही आहे, हे ज्ञानरूपी सोनं आहे, हे लक्षात घ्या. धातुरूपी सोनं जे तुम्हाला जिथं भेटतं तिथे तुम्ही उपस्थित व्हायला तयार आहात, तसं ज्ञानरूपी सोनं जे आहे तेही जिथे मिळतं तिथे कोण सोबत येईल वाट बघायची वगैरे असं काही करायचं. त्या कोणी येत असतील तर ठीक आहे, ते म्हणाले की थोडं मला 5 मिनिटं उशीर होईल, त्यांना सांगायचं ठीक आहे तुम्ही कधी पण या, मी 5 मिनिटं आधी जाणार आहे. म्हणून इथे परमार्थासाठी मात्र पूर्णपणे स्वार्थी व्हावं असं मी अलीकडे सांगतो. कारण अनेकांमुळे काय होतं की आपला परमार्थ सुटत राहतो. खूप वेळा काय होतं की आपण त्या ठिकाणी उशिरा पोहोचतो, देवपूजा आहे आणि आपण उशिरा पोहोचलो, किंवा अधिकरणांना भेटायचं आहे तर ह्यांच्यामुळे आपल्याला उशीर होते, अधिकरण निघून जातं किंवा निरूपण संपून जातं वगैरे, असं होता कामा नये. या बाबतीमध्ये पूर्णपणे स्वार्थी व्हायचं, त्यांनाही योग्य मार्गदर्शन करून वेळेवरच घेऊन यायचं सोबतच्यांना पण. परंतु ते येतच नसतील लवकर तर मात्र आपण पोहोचून जायचं. का बरं
ना लाभा लागी म्हणजे त्याच्यामध्येच आपला लाभ आहे बरं का, उशिरा येण्यात आपला लाभ नाही. कुठल्याही ठिकाणी योग्य वेळी तुम्ही पोहोचले पाहिजे तरच तो लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. अन्यथा तो जिथे लाभ आहे, जो लाभ प्राप्त होणार आहे, तो लाभ आपल्याला भेटणार नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की हे सर्व सहन करायचं कशासाठी, ना आपल्या स्वार्था लाभा लागी आपल्याला ते सहन करायचं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या वचनातले 226 क्रमांकाचं वचन आणि त्या संबंधित प्रकरण वशाची उत्तरार्ध 471 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.